यांची 134वी जयंती बोदवड शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। बोदवड शहरात मिरवणूक काढण्यात आली। त्यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव आपल्या परिवारासह मिरवणुकीत आनंद घेत असताना दिसून आले। सर्वत्र अगदी निळे झेंडे तसेच बॅनर असं प्रसन्न वातावरण तयार झालं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डीजे गाण्यावर मनमुराद आनंद सर्वांनी घेतला। यावेळी सर्व समाज बांधव तसेच राजकीय शैक्षणिक यांची उपस्थिती होती। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती बिडकीन प्रतिनिधी अमजद शेख, जिल्हा परिषद शाळा बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद इथं साजरी करण्यात आली। यावेळी उपस्थित बिडकीन गावचे एपीआय श्री निलेश शेळके, शाळेचे केंद्र प्रमुख रमेश पवार, मुख्याध्यापिका कुलधरण, उर्दू हायस्कूल मुख्याध्यापिका तहसीन बाजी व मराठी माध्यमचे अध्यक्ष केदारनाथ गुजाळ व उपाध्यक्ष नंदूभाऊ भोगाणे, सदस्य पत्रकार अमजद शेख व इरफान शेख, पालक सौद अल जिलानी व आकाश वजारे व शिक्षक शिक्षिका संदीप जगदाळे, रत्नाकर फपाळ, मुजीब बुरहान सर, अकीब सर, इम्रान सर, हादिया खान, श्रीमती बशमिल सलमा, आयशा शेख, रुबीना तडवी, कविता पाटील, श्रीमती गोखले, मनीषा मॅडम, श्रीमती सुखासे, अंजली मॅडम, श्रीमती छाया सुरुसे, श्रीमती रसाळ, लक्ष्मी, उज्ज्वला पवार, श्रीमती क्षीरसागर, संगीता मॅडम व वैशाली पवार हे सर्व उपस्थित होते। आज आपण पाहतो 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही, है का नाही? तर असे जे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आपण करत असतो, या कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी व्हायचं असतं। कारण या कार्यक्रमामधून असे छोटे छोटे स्टेज आपल्याला उपलब्ध होतात आणि या छोट्या स्टेज मधून आपल्याला काय स्टेज करेज येत असतं, म्हणजे आपल्याला धाडस निर्माण होतं। बघा, तर असे जे छोटे कार्यक्रम असतात यामधून आपल्याला धाडस निर्माण व्हावं यासाठी हे कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केले जातात। मोठ्यापणी आपण तर खूप बोलतो, परंतु लहानपणापासून जर बोलण्याची सवय असेल तर आपण निश्चितच पुढे एक चांगले वक्ते होणार आहोत, है ना? आपण खाली बसून खूप काही बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, परंतु इथं आल्यानंतर हातपाय थरथर करतात का नाही? घाम फुटतो, धडधड होते बोलताना। तर आतापासून जर तुम्ही सवय लावली बोलण्याची, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी जर आपण नोंदवला तर निश्चितच तुम्ही एक चांगले वक्ते होऊ शकतात। बघा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, उर्दू माध्यमचे अध्यक्ष सदस्य, त्यानंतर मराठी एसएमसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आपले शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, बंधू आणि भगिनींनो, आज हा छोटेखानी जो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल शतशः धन्यवाद आणि मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आभार। बघा, बाजीने सांगितलं की या कार्यक्रमामधून आपण काय शिकलं पाहिजे, है का नाही? तर त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमामधून असे जे कार्यक्रम होतात त्यामधून आपल्याला ध्येय, चिकाटी, चित्त, है का नाही? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे महत्त्वाचे मंत्र आपण यामधून आपण घेतले पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचे असतात। नुसतं भाषण केलं म्हणजे संपलं असं नाही, त्यावर आपण अंमल केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घरची परिस्थिती खूप नाजूक होती, है का नाही? आणि नाजूक असताना सुद्धा त्यांनी एवढे मोठे शिक्षण घेतलं, परदेशात जाऊन शिक्षण घेतलं आणि संविधान लिहिलं, वकिली केली, म्हणजे त्यांना त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये फुल हाल अपेष्टा सहन करून आज आपल्या समोर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज अजरामर आहेत, है ना? तर असे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। तर एकच सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा आता त्यांचा अभ्यासाचा काळ सांगितला मॅडम की 24 तासातून 18 तास ते अभ्यास करत होते। आपला 18 तास नाही, कमीत कमी 2 तास जरी दिले आपल्या जीवनाचे तर निश्चितच तुम्ही मोठे व्हाल। अभ्यास करा। यामधून आपल्याला एकच सांगा वाटतं की अभ्यास करून त्याच्यानंतर अभ्यास केल्यानंतर आपण निश्चितच मोठे होणार आहोत, चांगले सुसंस्कृत व्यक्ती होणार आहोत। आणि या छोटेखानी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद। थांबतो।
बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. अडूळ प्रतिनिधी सिराज बागवान, कॅमेरामन इक्बाल शेख. पैठण तालुक्यातील अडूळ इथं भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्तानं अडूळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच बबन भावले, ग्रामविकास अधिकारी पाढळे सर, उपसरपंच जाहीर शेख, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पाटील पिवळ, राजू पाटील वाघ, शिवलाल राठोड, मोहसिन तांबोळी, शेरू बागवान, अजिम शेख, राहुल बनकर, अशफाक पठाण, अलकाताई बनकर, परवीन बनकर, युसुफ शेख, माजी सरपंच रुस्तमराव बनकर, पत्रकार अंकुश वाघ, अनीस शेख, मुनाफ शेख व गावातील प्रतिष्ठित नागरिक व भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. जामखेड सर्कल प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे. बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशानं अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाज सुधारक, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ, लेखक, तत्त्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहे. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाही तर ते संपूर्ण मानवतेचं प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. बाबासाहेबांची 134वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेनं बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया. जिथं समता आहे तिथंच खरं स्वातंत्र्य.